निवडणुकीपूर्वी बोलताना आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागणार आहोत असे म्हणाले होते। आता जनताच ठरवेल खरी शिवसेना कोणाची असे वक्तव्य केले होते। मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अखेर जनतेनेच खरी शिवसेना कोणाची ते दाखवून दिले असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले। ठाकरे गटाच्या राज्यभरातील विविध पदाधिकाऱ्यांनी रविवारी शिंदे यांच्या उपस्थितीत हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी हे मत व्यक्त केले। ठाकरे गटातील नवी मुंबई, पालघर, मुरबाड, धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, परभणी येथील विविध पदाधिकाऱ्यांनी काल ठाण्यातील आनंद आश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार राजेंद्र गावित, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊ चौधरी, माजी नगरसेवक राम रेपाळे, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधक पक्षनेते विजय चौगुले, पालघरचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे, उपनेत्या ज्योती मेहेर, जिल्हा संघटिका वैदेही वाढाण, उपनगराध्यक्ष उत्तम घरत आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर दुसरीकडे पालघरमधून अनेक पदाधिकाऱ्यांनी उभाटा गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेची वाट धरली। यात उभाटा गटाच्या माजी नगराध्यक्षा प्रियंका पाटील, माजी नगरसेविका दीपा पांबळे, उभाटा शहर प्रमुख प्रवीण पाटील, माजी नगरसेवक तुषार भानुशाली, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाटील, युवा सेना शहर संघटक निमिष पाटील तसेच डहाणूतील आदिवासींच्या प्रश्नांसाठी झटणारे युवा एल्गार संघटनेचे अध्यक्ष विराज गडंग यांनी रविवारी पक्षप्रवेश केला। राज्यातील तमाम लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, कष्टकरी अशा सर्व वर्गातील नागरिकांनी शिवसेनेची भक्कम साथ दिल्याने या निवडणुकीत आपल्या पक्षाचे 57 आणि 3 सहयोगी पक्षाचे असे 60 उमेदवार निवडून आले। त्यामुळे जनतेने शिवसेनेची साथ दिली असून खरी शिवसेना कोणाची आहे हे देखील दाखवून दिले असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले। शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळेच राज्यभरातून पक्षात येण्यासाठी कार्यकर्त्यांचा ओघ सुरू झाला असून त्यामुळेच राज्यभरातील अनेक पदाधिकाऱ्यांची आता पक्षप्रवेश होत असून ही संख्या वाढत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले।